एकदा देवाचं बोट कापल्याचं निमित्त केलं देवानं, बोट कापल्याचं निमित्त केलं. द्रौपदीच्या दारात आले, सर्वांना कथा भागण्यात ते सुभद्रेने चिंदी बांधली नाही. द्रौपदीच्या दारात उद्धव आणि प्रभू आले. पाहिलं उद्धवाकडं, उद्धव दादा, द्वारकेचे दादा आले, जी आले. उद्धव बाजूला सरकला की पाठीमागे देव होते. सदरा भरलेला आहे, रक्त वाहते बोटातून. द्रौपदीनं हात ताट खाली टेकलं. तुळशीची पूजा आटोपली होती. तुळशीला प्रणाम केला. मी जवळ आल्या आणि भगवंताचं बोट दाबून धरलं. दादा, किती रक्त वाहत रे. हो ग ताई, मी चिंधी आणते. पण देवानं, द्रौपदीने विचार केला, आतून जाऊन चिंधी आणेपर्यंत रक्त किती जाईल, त्याच्यापेक्षा पदर फाडला, डोक्याचा पदर फाडला. चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. एक शब्द सुद्धा पुरावा. बर जरी ग पितांबर दिला पाडून द्रौपदीशी बंधू शोभेनारा. श्रुतीने प्रश्न केला, देव किती आवडतो. उद्धवानी प्रश्न केला, ताई तुला पती श्रेष्ठ का नाव देव श्रेष्ठ. माझ्या माईनं किती कीर्तन ऐकले आतापर्यंत, भागवत ऐकली, रामायण ऐकली, शिवपुराण ऐकली. रोज महादेवाला बेल वाहता, पांडुरंगाला मंजुळा वाहता, तुळशीला पाणी घालतात. बाईला आपला नवरा श्रेष्ठ असावा का पांडुरंग श्रेष्ठ असावा. हा नाही, खाली विचारले गुरुजी. बाईला सर्वात मोठा आपला पती असावा. ज्या बाईला नवऱ्याची सेवा करा वाटत नाही, पांडुरंगाला मंजुळा वाहत असेल, ह्या बाईला चुड्यालीन म्हणायचं. ज्या बाईला नवऱ्याला वेळेला जेवायला देवा वाटत नाही, महादेवाला बेल वाहत असेल, हिला डंकीन म्हणायचं, शंकीन म्हणायचं, किंकीन म्हणायचं. काय करता सांगताल गिरगावकराला सरपंच पुढच्या वर्षी घेऊ नका. नका घेऊ, तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. काय गरज, काय गरज नाही. तुम्ही आजही म्हणले कीर्तन करू नको, निघून जा, निघला पट्ट्या. माझं कसं दाखवायचंय पंढरपुरातल्या मालकान ठरले, तुमच्या हातात काय. हा, तुम्हाला तुमच्या लेकराला किती उंच न्यायचं हे तुमच्या हातात नाही, तर मला काय वरी नेणार आहे तुम्ही. विठाला विठाला काय ना, तुम्हाला भूषण असेल पाकिट द्यायचं, आम्ही तुला पाकिट देतो. पण तुम्ही दिलेलं पाकिट मला पचवायचं का न पचू द्यायचं का, जातानाच जालन्याला अटॅक येऊन गिरगावकर मारायचा, हे कोणाच्या हातात आहे. पंढरपुरातल्या. आणि मग काय इतकं लगे त्याच्यात. कीर्तनकाराने स्पष्ट बोललं पाहिजे, चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. कीर्तनकार चोंबाळ्या गप्पा हाणीत असेल तर त्यानं चोंबाळ्या गप्पा हाणून कमिलेले पैसे त्याचे पोरं इतके चोंबाळे होतील की तू झोपीत असताना तू अंगुठे घेतील आणि हाई तुझी प्रॉपर्टी जिकडे तिकडे येतील. म्हणून कीर्तनकारानं चोंबाळ्या गप्पा आणायच्या नाही. लोकाला आवडतील नाही, देवाला आवडतील असं स्पष्ट. विठाला विठाला श्रुतीनं प्रश्न केला. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब, श्रुती फार हुशार असते. श्रुपती असं गावढळ बोलत नाही, गुडपटवानी. हे द्रौपदी, तुला देव आवडतो का नवरा आवडतो असं श्रुती. श्रुती आहे. पूज्य श्री द्रौपदी आई साहेब, श्रुती आहे. पूज्य श्री पावन सात्विक सदाचारी द्रौपदी मातोश्री. द्रौपदीने विचारलं, जी आपल्याला देव आवडतो का पती. ती द्रौपदी होती. द्रौपदीने सांगितलं, मला देवापेक्षा हजारो पटीने माझे पती आवडतात. श्रुती श्रुती. श्रुतीने सांगितलं, एक बोलू का, या वाक्यावर तुम्ही ठाम आहात. होय, मला हजारो पटीने देवापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीने विचारलं, पुन्हा एकदा विचारते, वाक्य रिवर्स याचं नाही. द्रौपदीने सांगितलं, पुन्हा सांगते, लाखो पटीनं देवापेक्षा मला पती आवडतो. श्रुतीने सांगितलं, आई साहेब एक बोलू, जर तुम्हाला देवापेक्षा नवरा आवडतो तर मग कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर पदराकून साडी फाडीत नसतात. तुम्ही का फाडली. मला श्रुती श्रुती येते. श्रुती का तंबाखू खात होती का. श्रुती दुसऱ्या बाईनं झाड लावल्यावर पहाटच 4 वाजता उठून तिचे फुलं चोरून महादेवाला वाहत होती. ती श्रुती काय शेपुडीचा अवतार थोडीच होती. तिनं पाणी घातले, पहाटच फुलं वाढली, तोडीने टाकली महादेवाला. मग पूजा झाली. पूजा नाही झाली तो महादेवाच्या अंगावर गौऱ्या टाकल्यास. भगवान शिवशंकर येडे आहेत का चुट्टे फुलं स्वीकारायला.
ती काय अशी होती का श्रुती? दुसऱ्याच्या गाय पाळायची नाही, दुसऱ्याने शेण टाकल्यावर पहाटे 4लाच शेण चोरी 3 सडा टाकी ती. झाला मोह सडा. शेण लोकांचं चोरलं सुटते तो. हा त्या नवऱ्याला तुला तर गाय पाळा वाटत ते बी 50 एकर जमीन येताना थैली घेऊन येतो. उन्ही आणल्या आणि महाराज दूध पिता का? म्हणलं याच्यातलं दूध पेल्यापेक्षा रोगर पेलेलं बरं. काय दूध पाहिजे तू? आम्ही का बोक्या येत काय दूध प्याला? चालू तू असं जमीन 50 एकर थैली घेऊन आला दुधाची. हो काय सांगू लागलो. श्रुती अशी असेल. श्रुती कोणाच्या सुनायला लावून देत नव्हती. बाप्पा शेजारीन बाहेर गेल्यावर दुसऱ्याच्या सुनाला लावून देणाऱ्या 5 जणी उठा तुम्ही. टक दिसाला टक 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 दिसाल तुम्ही मुकाट्यानं उठा. हे नाव घेणार म्हणजे घेणारच नाही आता. नाव घ्या. गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे तुम्ही 5 जणी उठा. घाम मेली एखादी हरकत नाही पण उठा. नगर काला हो दे उद्याचा. जाऊ द्या घामपूचं नाव घेत नाही मी काय. फक्त दुसऱ्याच्या सुनाला लावून देऊ नका. तुम्हाला एकूण एकीची सुनी विठाल शपथ आहे. विठाला जीवनात आपण वागल्याच्या नंतर कोणाला दुःख होऊ नये. हजारो कीर्तन ऐकल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचा संसार नाश होऊ नये. कोट्यावधी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. आपण एखाद्याला शिकविल्याच्या नंतर तिनं सासूचा आदर करावा, सासऱ्याचा आदर करावा. 100 सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होते. 100 सप्ते केल्याचं पुण्य. एखादं पोरग जर बापाला सांभाळीत नसेल, माईला सांभाळीत नसेल, बाबा त्या पोराला जर शिकिलं, बाळा बाप रे माय रे, अरे तू लहान होता त्यावेळेला लय काम केलं रे, लोकांच्या बरा शिकायला रे, वळ्या रचल्या रे, अरे वाटेल ते काम केले, हमाल्या केल्या रे, तुला 25 एकर जमीन कमिली रे, हा 60 लाख रुपये एकरची जमीन रे ती, तू यासाठी 25 एकर जमीन कमिली. बायको घेऊन बाजूला सरकला, मायबापाला विचारित नाहीत. तुमचं सांगून जर पोरानं मायबापाला सांभाळलं तर 1 कोटी सप्ती केल्याचं पुण्य प्राप्त होतं. लई सोपा पार मारतोय, लई सोपा. अडचणीत हात घालू नका, इचू निघते. हो इचू डसल्यावर काय होतंय ते तुम्हाला माहितच असेल. ज्याला डसल्यावर विडाला विडाला. श्रुतीने प्रश्न केला, देवापेक्षा पती आवडत असेल तर पदराकडून नाटिका पाहिजे. महाराज द्रौपदी ती का तुमची आमची घरची स्त्री नाही. द्रौपदीने सांगितलं, श्रुती माते मी अजूनही सांगते, मला पंढरपुरातल्या मालकापेक्षा माझे पती आवडतात. श्रुतीनं सांगितलं, हे किती बरे ऐकू बाई तुमचं. तुम्ही सरळ म्हणतात देवापेक्षा पती आवडतो, आणि कपाळावर ज्या बाईच्या कुंकू आहे तिने पदराकडून नाटी फाडीत नसतात, त्या अर्थी तुम्ही देवाच्या हाताला चिंदी बांधली, म्हणून तुम्हाला पतीपेक्षा देव आवडतो. श्रुतीनं सांगितलं, द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक, कपाळावर कुंकू असल्याच्या नंतर मी पदराकून नाटी फाडून देवाच्या बोटाला बांधायला नव्हती पाहिजे. वाक्य नीट ऐक, तरी मला माझे पतीच आवडतात. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? तू पदर फाडला ना. द्रौपदीनं सांगितलं, श्रुती माते ऐक बाई ऐक, म्या पदर त्याच्यासाठी फाडलाय, माझ्या कपाळावर कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे त्याच्या बोटाला चिंदी फाडण्यासाठी पदर फाडला. त्याला श्रुती माती इचकीत होती. आबा माती इचकीत होती, श्रुती माती इचकीत होती. काय वाक्य महाराज. 2 गोष्टी, आपल्या पतीवर बी निष्ठा आहे आणि पंढरीतल्या मालकावर बी निष्ठा आहे. आणि एवढी जिची निष्ठा आहे, तिचं शरीर पाप्याने बघावं, मूर्खाने बघावं, नालायकाने बघावं, तिच्या प्रतिष्ठेची वरात रस्त्यावर यावी. हे कसं रे देवा, कसं देवा, कसं देवा. देवा नको रे देवा, नको देवा, ह्याच्यापेक्षा मरण दिलं असतं बरं रे देवा, मरण दिलेलं बरं. काय धावा केला महाराज विटेवरच्या मालकाचा. आणि 5-7 सेकंद राहिले चोळीची गाठ सुटायची. 5-7 सेकंद राहिले. हाकेश्वरी शेवडी सांगतोय 5-7 सेकंद चोळीची गाठ सुटायची राहिले. तेवढ्या अवकाशात आवाज दिला नाही, रडली सुद्धा नाही. जर द्रौपदी तूप वाढताना रडली असती तर हे नालायक लोक जेवले नसते. हे म्हणले असते, रडत रडत आम्हाला वाढायली काय, आम्ही नाही जेवणार. रडली सुद्धा नाही.
रडी नाही त्या अर्थी तिला दुःख नव्हतं का? महाराज शहाणी माणसं त्यांना म्हणतात, दुःख पचवण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना शहाणी म्हणतात. दुःख न पचवता आत्महत्या करते त्यांना अज्ञानी म्हणतात. दुःख पचवण्याची क्षमता असली पाहिजे. द्रौपदीनं रडली नाही, तिचं हृदय रडत होतं. आणि 2 ते 3 सेकंदात आता चोळीची गाठ सुटणार आहे. देवा देवा, जिचे पाय पाहिल्याच्या नंतर दुर्वास जेवतात रे, जिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. इतके जिचे पाय पवित्र आहेत देवा, तिचं शरीर किती पवित्र असेल रे देवा. नको रे, जीवन गोड जगले रे, गोड जगले, गोड जगले, गोड जगले. एक वाक्य होतं महाराज, मी काल परवा एक पद्मावतीचा प्रसंग सांगितला होता कीर्तनात. त्या पद्मावतीवर एक असा प्रसंग आला, खिलजी नावाचा व्यक्ती तिच्या शरीराला लचके तोडण्यासाठी धावत आलता. तर तिने आपल्या पतीला सांगितलं होतं, मालक सर्प माथा मणी पतिव्रतेचे स्तन विध्वंशीला प्राण हाताने. मालकांचं वाक्य संत शिरोमणी नामदेव यांचं. सापाच्या डोक्यावरचा मणी मेल्याशिवाय साप घेऊ देत नाही, आणि पतिव्रतेचं शरीर जिवंतपणे हरामखोराला हात लावू देत नाही. तिला पतिव्रता म्हणतात, तिची देवावरी सत्ता. द्रौपदीनं सांगितलं, देवा का रे का? या शरीरामध्ये राम असताना, या शरीरामध्ये त्राण असताना, प्राण असताना या पवित्र शरीराची धिंड उडावा, याच्यापेक्षा मला मरण दिलं असतं तर किती बरं झालं असतं. 1 सेकंद शिल्लक राहिलाय. तेवढ्या अवकाशात 1 नंबरची गाठ सुटणार. वरची 2 नंबरची सुटलेली होती. ती गाठ सुटल्याच्या नंतर पवित्र शरीर दिसणार होतं. आणि इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली, इतकी विकळ झाली की हृदयाला कळ लागली. आणि सूक्ष्म छिद्र, ओठ उचलले सुद्धा नाही, तिळ जाईल असं बारीकसं खिंड आहे. तेवढ्या खिंडीतून जगाच्या मालकानं रूप किती सूक्ष्म घेतला असेल. श्वासातून आत प्रवेश केला. 2 हात नारायकाला तूप वाढण्यासाठी होतेच. डाव्या हातात बकीट होतं, उजव्या हातात वगैरे होतं. पण विटेवरच्या मालकाने श्वासात प्रवेश केला. 2 हात तयार झाले आणि 2 हातानं चोळीची गाठ मारली आणि पतिव्रतेची आबरू सांभाळली. यालाच मालक पहिल्या कडव्यात म्हणतात.
एकदा संत शिरोमणी नामदेवराय माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत उत्तर भारतात यात्रेला गेले. खरं तर नामदेवरायची इच्छा नव्हती देव सोडून जा बाजूला जायची. पंढरपूर सोडून जावा असं नामदेवरायला वाटत नव्हतं. पण पंढरीतल्या अकेसर शिवडी पुन्हा एक पुरावा सांगतोय. पण पंढरीतल्या मालकांनी नामदेवरायनं सांगितलं, नामदेवराय तुम्हाला नेण्यासाठी कोण आलंय? चला कोण म्हणतंय? जा ना. ज्ञानोबाराय चला म्हणतात, जा तुम्ही जा. आणि मग विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि नामदेवराय माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय सोबत यात्रेकरता निघून गेले. देवाचं किती प्रेम असेल नामदेवराय माहितीये. ज्या वेळेला ज्ञानोबारायांच्या सोबत नामदेवराय जात होते त्यावेळेला एक वाक्य विटेवरच्या मालकाचं, आरुष साबडे नामा माझी वेडे. ज्ञानोबाराय माझा नामदेव साबडा आहे, आरुष आहे. माझ्या नामदेवरायला सांभाळा, बाप म्हणतो जगाचा. आणि ज्ञानोबाराय सोबत नामदेवराय यात्रेला गेले. उत्तर भारतात पोहोचल्याच्या नंतर एक यवनांचं राज्य होतं. एक प्रांतीय राजा होता. यवन म्हणजे मुस्लिम राज्य होतं. त्याचं मुसलमानाचा राजा आहे, पण त्याचा प्रधान हिंदूचा आहे. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती सप्ते झाल्यावर तुम्ही सुधारणार नाही. सांगता येईल त्या प्रधानाचं नाव काय होतं? किती किती कीर्तन ऐकल्यावर, किती भागवत ऐकल्यावर, किती संत चरित्र ऐकल्यावर, जाऊ द्या किती महाराज मेले आहो, पहिली गोळी मला घाला. त्या प्रांतीय मुस्लिम राजाच्या प्रधानाचं नाव होतं सरपंच चारुकीर्ती. हा त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचं प्रधान. मला काही भूषण सांगायचं नाही. आणि दाभाडे गुरुजी स्वतःची ताकद नसती बरं का. महाराज प्रसन्नपणे वाघ गुरुजी ज्या वेळेला आपल्याला श्रोते आशीर्वाद देत असतात का, त्यावेळेला आपण अभ्यास करत असतो. आपली ताकद नाही. तुम्हाला किती दाखवायची रात्रंदिवस वाचणारी माणसं, पण स्मरणात राहण्यासाठी निष्पाप श्रोत्यांचा आशीर्वाद लागत असतो. महाराज आपल्याला देणं आहे बरं, समाजाचं देणं आहे, आपल्याला देणं आहे. तुम्हाला एक सांगू, गडी कोणाला म्हणत असते? माझ्या लहानपणी मी ज्या वेळेला गावाकडे राहत होतो, असा हा हनुमान जयंती गुढीपाडवा झाला की खळेदळे सगळे आटपत होते. एवढी काय अशी वातावरण पाण्याची नव्हती जुन्या काळात. भुसार माल जास्त असायचा आणि शक्यतो लवकर गडी घरी यायचे. मारुतीच्या पाराच्या पायऱ्यावर काही गडी काम करणारी माणसं बसायची, आनंदानं सांगायचे, मालकाला 150 पोतं यावर्षी ज्वारी झाली, आमच्या मालकाला 80 पोते गहू झाले, आमच्या मालकाला 60 क्विंटल कापूस झाला. गड्याला आनंद वाटायचा की त्या गड्याला असं वाटायचं मी निष्ठेनं काळ्या मातीत माझ्या रक्ताचा घाम टाकल्याच्या नंतर जो मालक माझ्या भाकरीची व्यवस्था करतो तो मालक मोठा झालाय. इतका आनंद गड्याला जितका वाटतोय तितका आनंद आपल्याला वाटायला पाहिजे. आपण सुद्धा यांची गडी येतो, आम्ही तुमची गडी. एखादा कीर्तनकार म्हणत असेल मी गडी नाहीत, मग सांग ना पाप्याच्या माईल कीर्तन देते तुला पाकिट तिथं. चुके का माझं वाक्य? अब आपण गडी येते, ही प्रजा आपली मायबाप आहे. हा गडी त्यानं जर नाही म्हणलं तर चालेल, त्यानं बुक्का सुद्धा स्वीकारू नये, त्यानं हार सुद्धा स्वीकारू नये. नारळन पाकिट तर लय लांबची गोष्ट आहे हो. मग आम्ही गडी नाही. म्हणून त्या गड्यांना जितका आनंद मालक श्रीमंत झाल्यावर होतोय तितकं नाना प्रकारचं पुराण शास्त्र वेद अभंगवाणी ज्ञानेश्वरी गाथा जास्तीत जास्त पाठ करून
कीर्तनकाराने जर लोकांच्या समोर मांडलं तर त्याला आनंद होतो. त्याला आनंद व्हावा, त्यानं वाचायला पाहिजे, वाचायला पाहिजे. आणि पुराण आपल्या संप्रदायाचा गाभा आहे. तुकोबारायचा आवडीचा प्रसंग, तुकोबारायचं मत त्याच्याशी आहे. संत चरित्र आपल्या संप्रदायाचं बिंब आहे, मर्म आहे. आपण जर ही जुनी संत सांगितली तर उद्या भविष्यात ही पिढी सुधरेल. यांना ज्ञानोबराय कळावं, यांना तुकोबाराय कळावं, यांना नामदेवराय कळावं, यांना नाथबाबा करावं, सावता बाबा करावं, शेणा महाराज कळावं, रविदास महाराज कळावा, चोखोबाराय कळावा, निवृत्तीदादा कळावा, गोरोबा काका कळावा. या लेकरांना आम्हाला जर नाही कळली ती यांना काय कळतील. त्या प्रधानाचं नाव आहे चारुकीर्ती नावाचा प्रधान. सात्विक आहे, सदाचारी, पुण्यशील आहे. महाराज तुम्हाला एक सांगू का, पूर्वीच्या काळात चांगली माणसं कोण्याही जातीची असू द्या त्यांना आपलंसं करीत होते. तुम्ही जे नाव सांगितलं नाही का प्रधानाचं, बिरबल, त्यांचा राजा सुद्धा मुसलमानच होता. अकबर हा मुसलमान जरी असेल तरी पण त्याला माहित होतं आपल्याला वरी जाण्यासाठी माणसं चांगलीच लागतील, म्हणून बिरबलाला जवळ घेतलं होतं. बिरबल ब्राह्मण होते, हिंदू होते, हिंदू होते. हाही प्रांतीय राजा, मुस्लिम आहे, पण चारुकीर्ती नावाचा प्रधान ठेवला. महाराज त्याची कीर्ती जितकी गोड होती, याच्या कीर्तीमुळे राजाची कीर्ती चारू देशात पसरली, म्हणून त्याचं नाव ठेवलं होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान. ज्ञानोबराय आणि नामदेवराय बघितल्याबरोबर जय जय रामकृष्ण हरी, हाकेसर शिवडी सांगतोय, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. मोठ्या श्रद्धेने भगवंताचं. ज्ञानोबरायची श्रद्धा मोजायला आपल्याकडे तराजू आहे, नामदेवरायची श्रद्धा मोजायला ब्रह्मदेवाकडे तराजू नाही. गिरगावच्या बाळ्यानं काय तुंतून वाजवायचं, काय पिठलं हटायची, आपली लायकी तरी काय, काय ते चिंतन असेल, काय ते नामस्मरण असेल, दिशा तुमतुमून गेलत्या. चारुकीर्ती नावाच्या प्रधानाच्या कानावर वार्ता मिळाली. महाराष्ट्रातून दोन संत, दोन वारकरी, ज्ञानोबराय, नामदेवराय उत्तर भारतात आले आणि तो रथावर बसला आणि राजाला सांगितलं, सरकार चलो आप ज्ञानदेव नामदेव नाम के दोन महाराष्ट्र की संत बोले, चलो दर्शन करेंगे. तर राजाला माहित होतं चारुकीर्ती नावाचा प्रधान आपल्याला जे जे सांगेल ते हिताचंच सांगेल. खरं तर तो मुस्लिम होता, पण त्यालाही माहित होतं चारुकीर्ती हिंदू आहे, पण आपल्याला चुकीचं सांगणारच नाही. असे रयतेच्या राजाला सुद्धा माणसं भेटली होती बरं. छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा खरं बोलणारी माणसं दुसऱ्या जातीतली भेटली होती. वाक्य नीट लक्षात ठेवा. चांगली माणसं प्रत्येक जातीत आहेत आणि हरामखोर माणसं बी प्रत्येक जातीत आहेत. म्हणून एखाद्या जातीला नाव ठेवण्याची आपली लायकी सुद्धा नाही, आपली पात्रता सुद्धा नाही, आपली योग्यता सुद्धा नाही. कोणालाच नाव ठेवायची पात्रता नाही, कोणालाच कोणालाच कोणालाच. तरुणांना तुम्हाला एक सांगू, माहित असावा तुम्हाला, टोलनाक्यावर टाळ्या वाजविणारा तृतीयपंथी आहे, पण त्यांच्यातल्या एका तृतीयपंथीचं नाव सकाळच्या काकड्यात आहे. सकाळच्या काकड्यात आहे, सकाळच्या काकड्यात. आपण किती भजन केलं आपलं काकड्यात नाव येईल आबा. कान्हो पात्रा खोदू पिंजारी तो दादू भजन या बेदुहारीचे पायी. म्हणजे तृतीय पंथ्यांच्या कुळात सुद्धा एक एवढा सात्विक वारकरी जन्माला आला की भारतातल्या प्रत्येक वारकऱ्याने सकाळचा काकडा केल्यावर त्याचं नाव घ्यावं. नाव ठेवायची पात्रता नाही, योग्यता नाही. तुम्हाला एक सांगू का, दुसऱ्याचे धुणे धुणाऱ्याला बायकोच्या साड्या धुवायची वेळ येत असते, इतकं मात्र लक्षात ठेवा. घरचा निर्माण दुसऱ्याचे कपडे धुवायला नाही, गरज नाही, गरज नाही. आपल्याला काय इचकायचं ते पुराणीच का, आपल्याला काय इचकायचं ते शास्त्र इचका, आपल्याला काय इचकायचं ते वेद पहा, आपल्याला काय इचकायचं गाथा ज्ञानेश्वरी पाहत राहा. कशाला भगीरायची उकांडे उकरायची. प्रत्येक जातीत सात्विक माणसं. चारुकीर्ती हुशार होता, राजाला रथात बसलो आणि आणलं तिथं. देखो बोले ज्ञानदेव नामदेव. राजा राजाच होता. काही काही माणसं अशी होती महाराज, परीक्षा घेतल्याशिवाय कोणाला मानित नव्हते. परीक्षा घेतल्याशिवाय आपल्या बाया जर आता माठ घ्यायला गेल्या कुंभार दादाची, तर माठ घ्यायला आता उन्हाळ्यात थंड पाण्याची गरज असते. फ्रीज मधल्या पाण्यानं कसे बसते, आमकं बसते, तमकं बसते, बाबा बेजार करते ते पाणी. मग माठातलं पाणी सात्विक आहे. तर आपल्या बायका कुंभार दादाची तर ज्यावेळेला माठ घेतात त्यावेळेला जे द्याला ते घेत नाही, खडसून घेतात. टंग 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 वाजला पाहिजे. भनभन वाजलेलं काय, घरी नेणं पाणी टाकणं. हो,
नाही तर नाही फुटला तरी वरून टाकलेलं पाणी 10 मिनिटात गळून जाणार, असं घेत नाही. मग मातीचं गाडगं घेत असताना जर खडसून घेत असाल, बैल घेताना कसा घेत होते, पाय फिरून टाकणार, साडी कुठल्यावानी अवताल धरायचा ना असा पाऊल फिरून टाकितो की कापसाच्या मुंडक्यावच. असा बैल घेता का तुम्ही? नाही. मसर घेताना कडब्याचा काळ का दुधाचा काळ? दोन्हीचा काळ. कडबा बी खावा आणि दूधही भरपूर द्यावा अशी मसर घेतो. गाय पण कशी घेतो आपण? धेनुक शिरविना, बिना दुधाची गाय घेतो का आपण? नाही. मग प्रत्येक गोष्टी आपण पारखून घेतो. मग तो राजा केवढा होता का? त्यानं सुद्धा संत पारखले, आणि संत पारखलेच पाहिजे. पाणी पिण्यात छान केन गुरु करणं पचन के. पाणी गाळून पेत जा, नाही तर बिमार पडतात. जरी बिमार पडतात त्याच्यावर औषध आहे, पण महाराज जर चुकीचा भेटला तर पिढ्याने पिढ्या मातीत जाते. महाराज सरपंच चुकीचा स्वीकारायचा नाही. तुम्हाला एक सांगू का, पवित्र डोकं हरामखोराच्या पायावर वाकवायचंच नाही. पवित्र डोकं नालायकाच्या बुजदिल वैचारिक पातळी संपलेल्याच्या पायावर ठेवलं की त्याचं पाप आपल्या डोक्यात येत असताना आपला संसार मातीत जात असतो. त्याचे सेन्स येत असतात. सेन्स इंग्रजी भाषेत त्याला सेन्स म्हणतात. मलाही फिरू आली, शिकलो कमी पण फिरू काय आता. हो, काल परवाच्या मथाऱ्या बँकेत गेल्या अंकारा सहित लावाशाही, आणि काय चाललं तर लय बिजी. अरे बाबा काय झालं महाराज, लय टेन्शन आलं. 23% इंग्रजी बोलायला मी तर रोज 2 गावचं खातो, मला काऊन नाही याची. विठाला परीक्षा काय पाहिली, त्या राजानं गाय कापली. यवन राजा होता, मुस्लिम समाजाचा राजा होता. त्रैल दिशी तलवार हाणल्याबरोबर डोकं इकडे शिरी इकडे. अब नामदेव है जी, ये गौ माता जिंदी कर दो बोले. निघून गेला राजा रथात बसल्याबरोबर मागे फिरून, महाराज कवा जिवंत करताल? टाइम दिला नामदेव. चलो बोले चारुकीर्ती, चलो आप चलो. चले महाराज, चारुकीर्तीच्या डोळ्यातून पाणी आलं. राजानं लय कठोर परीक्षा पाहिली. रथातून चारुकीर्ती खाली उतरले आणि नामदेवराला प्रणाम केला. चारुकीर्ती प्रधान रडू लागला. नामदेवराने त्याचे डोळे पुसले. प्रधान जी आप क्यों रो रहे? नामदेवराला हिंदी येत होती. आप क्यों रो रहे? बोले क्यों रो रहे. चारुकीर्तीने सांगितलं, महाराज प्रसंग कठीण आहे. गाय कापलेली, गाय जिवंत करायची. नामदेवराने सांगितलं, काय काळजी करू नका, जा तुम्ही. ठरलेल्या टायमाला गाय जिवंत होईल, राजाला घेऊन या. महाराज रात्र जागून काढी. तितक्या वेळात नुसता भोवताल चारुकीर्ती फिरत होता. गाय कधी जिवंत होती. ठरलेल्या टायमाला नामदेवराय जवळ आले. गायीच्या शरीराच्या जवळ ते डोकं ठेवलं आणि डोळे झाकले. विटीवरच्या मालकाला सांगितलं, देवा काय तुला सोडून येऊ शकत नव्हतो रे. मला काही गरज नव्हती बाहेर प्रांत फिरायची. एवढा मोठा तू मला असताना मला बाहेर फिरवायला लावलंस. पूज्यश्री ज्ञानोबराय सोबत मी आलोय देवा. आणि देवा काय आहे या राजाच्या मनात काय आलं संप्रदायाविषयी? काय राजानं स्वतः गाय मारावी आणि मला जिवंत करायला हवे? देवा बघ रे, बघ. महाराज काय जगाच्या मालकाला करता येत नाही. ते डोकं आपण मग त्या गायीच्या त्या शरीराच्या जवळ गेलं आणि गाय उठून बसली. महाराज त्यावेळेला त्या प्रांतीय राजानं, मुसलमान राजानं आचार्य, शास्त्री, पंडित, आनंद आश्रमावरचे कबीर यांच्यापर्यंत चर्चा केली आणि सगळी लोक जनाबाईचा अधिकार पाहण्यासाठी पंढरपूरला आले. त्या मुसलमानाचं योगदान आहे तिथं. हो, त्याचं योगदान आहे. पण ताकद कशाची आहे? या संप्रदायातला महात्मा बी तितक्या टोकाचा होता. गाय जिवंत करून दिली. देवा इतकं करावं लागतंय तुम्हाला. हाक मारल्याबरोबर जगाचा मालक प्रपंचात जाऊन तिथे गाय जिवंत करून दिली म्हणून मालक पहिल्या कडव्यात.
शेगावच्या वाळूचंच कीर्तन 25 तारखेला उज्जैनपुरीला. चला हाक मारल्याच्या नंतर येतोय. किती प्रसंग दाखवायचे तुम्हाला, किती. एकदा तुकोबारा मिरची ऐकायला गेले, मिरची ऐकायला गेले. अनुभव आली अंगा ते या जगा चाखोनी सांगे. महाराज अगोदर चाखले, त्याची गोडी घेतली आणि मग लोकांना सांगितली. आधी अनुभव घेतलाय, हे खरंय, मग लोकांना सांगितलं. राक्षसाच्या कुळात जन्मालेला प्रल्हाद त्याच्याकरता हाक मारल्याबरोबर प्रल्हादाकरता धावले. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी उचलो न घेत कडेवरी भक्ती सुखी नाला. कोण गजेंद्र? पशुच्या कुळातला गजेंद्र हत्ती, त्याच्याकरता प्रभू धावले. हाकी सर शिवडी. कोण शबरी? लावर चित्र शशी धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी, तिच्याकरता धावला. कोण जटायू? किडे खाणारा, कीटक भक्षण करणारा, पण उच्च कुळातला होता जटायू. अरुणाचा पुत्र, कश्यपाचा नातू. त्या जटायू करता स्वतःच्या पत्नीचं दुःख विसरला आणि जगाचा मालक धावला. हाकेश ऋषी कितीतरी पुरावे. द्रौपदीचं वस्त्रहरण करत असताना कौरवे पांचाळी सभे माझी आली. वस्त्रहरणे वस्त्र कैसे पांडुरंगे येई पांडुरंगे जीवाचे जीव लगे. वस्त्रहरण करत असताना शरीर झाकण्यासाठी हाक मारली, माणसाच्या रूपात नाही आला. वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाले माऊली. वस्त्राच्या रूपात आला तिथं शरीर झाकलं. हाकेश्वर शिवडी. महाराज जेवायला आमंत्रण सांगितलं सगळ्याला, देवाचं हुकलं. देव जेवायला जर नाही आले तर आपलं काय, आपला एवढा कार्यक्रम कसा. म्हणून गदावरी फेकली. महाराज धावत आला आणि गदा झेलली. हाकेसर शिवडी घालून या स्तंभ फोडी. मालकाचा प्राण एका बाईच्या यमान्याला. यमान्या मालकावर तर निष्ठा होतीच, पण देवावर पण तितकीच निष्ठा. मालक प्राण घेऊन जात होते. बाबा तेवढ्या अवकाशात दक्षिणेच्या मालकाला हातातल्या बांगड्या दाखवल्या. आरती यम राजा बंधू सहेश नजा सोडवे पती माझा. देवा कुमकुमता वो संग्रामागते. आरती यम राजा बंधू सहेश नदीजा सोडवे पती माझा. श्रद्धेने जगाच्या मालकाला हाक मारली. महाराज विश्वाच्या मालकाच्या भक्तीचं टोक होतं. यम सुद्धा गहिवरला आणि बाईच्या मालकाला वापस करून दिला. केसर शिवडी. कोण ऐकत नाही, पण ताकद तितकी लागेल, योग तितकं लागेल. शेवटचा पुरावा आहे का? वेळ तर संपला. 5 मिनिटं पुढे सरकतं. प्रेमाचं गाव, सगळीच गाव प्रेमाची. आम्हाला पाकिस्तानी कशाला नेते? सगळीच लोक प्रेमाची. तुकोबार आहे. मिरच्या ऐकायला गेले. वटा होता झाडदा गावाच्या मंदिराच्या बाजूला. वट्याखाली मिरच्याचे पोते सोडले. बैल बांधला. बैल पोते मिरच्याच्या बैलाच्या पाठीवर नेलते ना. तुकोबाराच्या गळ्यात अशी तुळशीची माळ गोपीचंद लावलेला ते तुकोबारा होते. आणि जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. एक बाई टाकायला सुरीचं राखोंड टाक उकंड्यात गेली. वापस जाता जाता मंदिरापासूनच रस्ता तीन पाहिलं मिरच्या, खळखळ मिरच्या वाळलेल्या होत्या. त्या का आता इकलेल्या, आताच्या मिरच्या इकत घेतल्यावर किलोभर घेतल्यावर 3 पाव किलोभर. म्हणजे घरी आल्यावर पाणी वाळत.
आताच्या मिरच्या घरी आल्याबरोबर त्याची चोपट वळता येते दोरी, म्हणजे इतक्या भिजलेल्या असतात ना त्या, दोरी वळता येते, पड वळता येते, अशा इतक्या भिजलेल्या. आता ती तुकोबराय होते, ते पाणी टाकून कशा लिखते. आम्ही सप्त्याला हरभऱ्याची डाळ आणली, काय माहितच नाही, डाळीत पाणी टाकते ते माहितच नाही हरभऱ्याच्या डाळीत. आणि ती डाळ आणल्यानं उद्या काला, आणि गिरणीत नेलं होते, म्हणजे आणली का म्हणलं आता हिला वाळवावं लागते. आणि म्हणलं कंपनीत कवा तयार झाली ती, कवा बी होत्या म्हणली ती पाणी टाकी ती. मी दुकानदाराला म्हणलं, दुकानदार तुमचं पोरग नाही चांगलं निघणार राव. ते म्हणलं काय बोलत आहे, म्हणलं तोंडाने बोलतो काय बोलतो, तुमचं पोरग नाही चांगलं निघणार. काय झालं, काय करू, आमच्या सप्त्यात शिराच करावा लागला म्हणलं गव्हाचा, बुंदी करायची होती. मग काय झालं, तुमच्या दुकानावर डाळ निघली वलीत निघली. कोण म्हणतंय, म्हणलं मी म्हणतो, माणूस म्हणतोय. ठीक आहे काय, दादाखाली धरल्यावर कटकन वाजत नाही गेली, चिंबू तुझ्या घरात झरा लागला म्हणलं पाण्याचा. हा निदान सप्त्याला तरी डाळ नीट देत जाईल. ते तू खबर आहे होते, असं पाणी टाकून थोडी इकित होते, तू खबर आहे, तू खबर आहे. त्या बहीण पाहिलं म्हणले, महाराज दुकानदार काय किलो मिरच्या, इतक्या पाहिजे, घ्या बाई मोजून, मोजून घ्या. आता बाई इतकी हुशार होती, गाई 14 घरी होत्या, पण कहत नवऱ्याला दूध नाही दिलं, ताकद देत होती. तर मिरच्या किती नेल्या असतील याचा विचार करा, काय बाई असेल बघा ना. हो 4 किलो मिरच्या, पैसे पाठवून देते. तू बरायला वाटलं तर बाई माणूस, या गावातली बाई कशाला खोटी बोलून देईन पाठवून. वापस जाताना तिची मैत्रीण होती, माझ्या भोळ दुकानदार. तू बराय भोळे येतोय, यमाच्या थुत्रीत आणणारा माणूस भोळा असतो, मोक्षाच्या थुत्रीत आणले. मोक्ष सुखा जगा काळ खाय, काळ गुलाम सलाम. माणसं वरच्या अंगावर जाते. ती म्हणली माझ्या भोळा मिरच्यावाला आलाय, मी 4 किलो आणल्यात आणि पैसे पाठवून देते म्हणली. ही तर तिच्यापेक्षा बहादूर होती, ही लगेच गेली, तिच्या आज घरचं पोतडं घेतलं, 4 किलो मिरच्या आणल्या, पैसे पाठवून देते. तिच्या पलीकडे तिची मैत्रीण अजून बहादूर. वा वा तिथे इतकी बहादूर होती. आचार्याला, ते आचार्याला काही गोडधोड खावाटत नाही म्हणून आचार्याला पिठलं चपाती नेऊन देत होती. आणि काल्याच्या दिवशी 2 टोपले नुकती त्याच्या घरी आणून देत होती. अशी बहादूर बाई, 2 महिने नुकती वाळू वाळू खात होती. हो आचार्याला भाकरन पिठलं द्यायची. आणि ते आल्याबरोबर 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे मालकासोबत, मालकाकडे पाठवून देते. आणि कपाळाला बुका होता, पैसे म्हणलं मालकाकडे पाठवून देते, कपाळाला बुका. आता माझ्यासारखा दुकानदार असता तर किलोच फेकून आणला असता. कपाळाला बुका मालकाला कोणी पाठवून देते, पण ते तुको बराय होते ना, तुको बराय होते, काही नाही. सगळ्या मिरच्या ऐकल्या. महाराज बैलाला चाऱ्यापुरते पैसे नाहीत. देवाला हाक मारली, देवा जाऊ दे रे माझा संसार, जाऊ दे. आता तुझा कळेल ते करी, आता तुझा आता जवळ अथवा दुरी घरी, टाक ह्या संसारात, नाही तर नको. पेटून द्यायचं तर दे, चांगलं ठेवायचं ठेव. आता तुझं कळेल ते करी, काय ना ठेव. अख्खं जीवन देवाच्या अंगावर फेकून दिलंय, आता तुला जे करायचं ते कर. संसाराचं बैलाने काय पाप केले, काय पाप केले देवा बैलाने. एवढ्या मोठ्या मिरच्या ऐकून गेला, एका चाऱ्याच्या पेंडीपुरते पैसे येत नाहीत. देवा बघ रे, हाक मारला. काय कृपेचा सागर आहे महाराज. जिने पहिल्या 4 किलो मिरच्या नेल्या का, ती दुसऱ्या दिवशी सकाळी सारवण करीत होती. आणि धोंड्याचा महिना होता, धोंड्याचा महिना. काय देव म्हणा सरपंच, काय तिचे कपडे, काय आकड्याची काठी, कुरकुर वाजणारा बूट, काय ते पटका, ते आधीच सुंदर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, आणि त्याचे कपडे कसे असतील, कधी तंबाखूचे डाग.
त्या बिड्यानं ती चाळणी झालेली कहा बिड्यावडीतून त्या अंगावर पडते सगळं ते धोत्राची चाळणी जसं माशा धरायला जाळं नेवा याचं धोतर असं असेल का ते काय दिसत असेल ते देव अजी काठी बाई सारिता बहीण मागं पाहिलं तिला वाटलं बाई सुनाचा बापच आहे का नाही धन्याच्या महिन्यात न्याला आले का नाही लगेच पदर गिदर सावरण लय नाटक या नाही बाई गडबड आहे गडबड म्हणलं लक्षात आलं हे आपलं पाहुणं नाही लय हुशार ते का वायर तुटलेलं का काय बाप्पा लगे फ्यूज टाकलेलंच वातावरण बर काय काम आहे काही नाही काल आमच्या धण्याकडनं तुम्ही 4 किलो मिरची आणल्या धनी कोण धनी तुकशेटी जगाचा मालक काय म्हणतो तुको भरायला तुकशेटी जगाचा पाप विठ्ठल भाऊ तुकशेटी बनायचं तुको भरायला तुकशेटी आमच्या तुकशेटीकडनं तुम्ही मिरच्या आणल्या ती बाई म्हणली माय मालक मळक्या कपड्यातून गडी इतकं सजलेलं भगवान म्हणले बाई आता असंच झालंय मालकच गड्याकडून दिडीन पैसे घ्यायले असं काळच बदलला म्हणले बाई तसंच झालंय मालकच गड्याकडून दिडीन पैसे घ्यायले काय नाही असं पण बाई तुम्हाला काय करायचं आमचे मालक मळक्या कपड्याचे असू द्या तुम्हाला काय ॲलर्जी आहे का गड्याचे पैसे गड्याचे कपडे असू द्या मी गरीब माणूस पण कपडे चांगले असू द्या आमचं बरं झालंय ती म्हणली बाई मला नाही भरोसा तुम्ही तुमच्या मालकाला पैसे देता नको देऊ बाई तू नेऊन दे बाई इतकी शहाणी ती म्हणली बाई मी नाही मिरच्या आणल्या मी मिरच्या आणल्याच नाही आता त्याला काय कळत नाही हो सरपंच एकच नातू खेळू लागला भगवान म्हणले बाई तो मिरच्या नाही आणल्या तिला बी आपले दिवस सगळे संपल्यावर तिने पिराला बोकड्या कापल्यावर मग तिला नातू झालता आपले दिवसच संपले हो मग तिने पिराला बोकड्या कापला मग नातू झालता भगवान म्हणले बाई पैसे देऊ नको पण याची शपथ येतो मिरच्या आणल्या ना काय ती म्हणली मेल्या धरतोय पैसे नातवाची शपथ घालतो माय पुढचीच्या दारात जायच्या आधी तर ही पलीकडच्या दुर्जन गेली म्हणली बाई हेबा चतुरे इथली सोडू ना याबा वछे याबा दोरके याबा मंजुळे याबा अंतिके याबा सावित्रे याबा कुंती त्याचे बोलत होते ना ते याबा मुकाट्या पैसे द्या माहिती लेकराच्या शब्दात घाली तो पटापट पैसे दिले एक बाई इतकी रगील होती पैसे देईन 2-4 शेपुड्या होत्या शेळीची दोरी सोडून लिंबावर वरी फेकली दुसरा फासा इथं अडकला ती म्हणली काय पैसे दे नाही तर फाशीत घेतो दारात ती म्हणली माय दारात मेलं तर आपल्याला खडी फोडायला जावं लागेल देऊन टाकले पैसे काय करता येत नाही त्याला सगळे पैसे तुकोबरायकडे देऊन टाकले गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती आला महाराज तुम्ही गरीब माणसं आहेत पण तुमचा नोकर लय भारी म्हणजे महानोकर तुकोबराय म्हणले अहो काल पस्तूर बैलाला वैरण टाकाय पुरते आमच्याकडे पैसे नाहीत नोकर लावायची काय पात्रता आमच्याकडे गावातल्या प्रतिष्ठित व्यक्ती गळ्यात माळ होती नाही म्हणे महाराज तुम्हाला खोटं म्हणत नाही पण तुमचे नोकर आले तुम्हाला तुकशेटी म्हणत होते आमच्या तुकाराम शेठजीचे मिरच्या आहेत आमच्या मालकाच्या मिरच्या आहेत पैसे वसूल करून दिले तुकोबराय म्हणले मला तर गावातला प्रतिष्ठित नागरिक म्हणून ते गेलेत कुठे मंदिराच्या पाठीमागे पाऊल पुन्हा उमटलेल्या होत्या तुकोबरायने एका पावलाला कान लावल्याबरोबर विश्वाच्या मालकाचा ध्वनी त्याच्यातून येत होता देवा भालास तुकोबरायने स्वतः अनुभव घेतला की बैलाच्या चाऱ्यापुरते पैसे शिल्लक नाहीत आपणच त्याला व्यथा सांगितली आणि हे व्यथा सांगितल्याच्या नंतर तो माणसाच्या रूपात येऊन नौकराच्या रूपात येऊन आपले पैसे जमा करून देतो हाके सर शिवडी घालून या स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाईला ढोबाला
रामचंद्राचा जन्मोत्सव तर मारुतीरायाचा जन्मोत्सव सोहळा हे औचित्य साधून चालत असलेला, हे सुमुहूर्त साधून चालत असलेला हा सोहळा ओरडी ग्रामस्थांच्या वतीने दोन पर्व काळ्या सोहळ्यात आहेत. एक विश्वाच्या मालकाचा प्रगट उत्सव आहे आणि एक विश्वाच्या मालकाचं भजन करणाऱ्या निष्ठावंत वारकऱ्याचा प्रगट उत्सव आहे. मारुतीरायासारखा वारकरी होणे नाही महाराज. येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण आहे, पैठणच्या मालकाने सांगावं. अशा पवित्र एका निष्ठावंत वारकऱ्याचा जन्मोत्सव, ज्याचं प्रसादाची आणि सुरुवात विटेवरच्या मालकांचा जन्मोत्सव, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र. दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, ए दोन प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्म लाग सखे राम जन्म, राम जन्म लाग सखे राम जन्म, राम जन्म लाग सखे राम जन्म. माझ्या आयुनी संभव जन्मला राघव, हा जगाचा बाप ज्या जन्मोत्सव सोहळ्यात रामनवमीच्या द्विपर्वावर सुरुवात झालेली ही पर्वणी, उद्याची परिसांगता हनुमान जन्मोत्सव, माझ्या मारुतीरायाचा जन्मोत्सव, विश्वातलं एक नाविन्यपूर्ण रत्न भक्तीचं एक सूत्र महाराज. एवढं भक्तीचं गोड सूत्र, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुसना. देहूतल्या मालकांनी भक्तीचं सूत्र मारुतीरायाला विचारावा, अशी पर्वणी या सप्ताहात आहे. या विश्वातलं नैतिकतेचं सूत्र ज्याच्याकडनं ऐकावं तो जगदानंद कंद जगतपती पंढरीश पांडुरंग परमात्मा, म्हणजे 7व्या अवतारातले प्रभू रामचंद्र संसारात किती गोड वागावं याचं मूर्तिमंत स्वरूप ज्यांच्या जीवनचरित्रात प्राप्त होते, अशा भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव हे सगळं औचित्य पाहून जुनाट चालत असलेली ही परंपरा गेल्या 51 वर्षाची परंपरा आहे. 40 वर्षापूर्वी परिस्थिती काय असेल कल्पना करा. इतके गहू असतील, एवढे पैसे असतील बाबा. त्या काळात कन्या आंबाड्या घुगऱ्यावर मुहूर्तमेढ लावली, ज्ञानोबराय तुकोबरायची धर्माची पताका लावली तुमच्या वरुडी ग्रामस्थांनी. मला असं वाटतं 51 वर्षापूर्वी या सप्ताहातले या गावातले काही जुनाट सत्पुरुष सात्विक कालवश झाले असतील, देवस्वरूप झाले असतील, विटेवरच्या मालकाला प्रिय झाले असतील. त्या काळात त्या परिस्थितीत काही मावल्या असतील, काही पुरुष असतील. त्या काळात लावलेलं रोपटं आजही मोठ्या त्याच उल्हासाने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या सायासाने, मोठ्या प्रेमाने महाराष्ट्राच्या मातीतले दिग्गज स्वरात वर ज्यांचं गोड असं प्रेम आहे, किंवा स्वर सम्राट किंवा गान कोकिळा असे असलेले आदरणीय वाघ गुरुजी असतील, तथा दाभाडे गुरुजी असतील, लहाणे गुरुजी असतील, जे जाधव गुरुजी असतील, आणि दोन्ही मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण शिवम महाराज असतील, अर्जुन महाराज असतील, सात्विक सदाचारी, हे ज्ञानोबराय तुकोबरायचे नामचिंतन करणारी दिग्गज माणसं वरडी ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही आमंत्रित करता. त्याच उल्हासाने तुम्हाला पुनश्च धन्यवाद. जे शिवाजी आबा सुद्धा या कार्यक्रमाला गेल्या वर्षी मी होतो, आबा इथं मार्गदर्शक असतात, याही वर्षी आहेत. आबांना धन्यवाद. आदरणीय नामदेव बाबा आहेत, गावातलेच बाबा. आम्ही मागे एकदा कार्यक्रमाला इथं आलो, बाबांकडे जेवलो. आजही विठ्ठल भाऊ म्हणले बाबांची इच्छा आमच्याकडेच महाराजांनी जेवा. खूप खूप तळमळ. येताना भाऊंकडे थांबलो. सारखे सारखे फोन आमचे अपोजिट करत होते, त्यांचे ते मित्र आहेत विठ्ठल भाऊंचे. आबा सरपंच मला भेटायला विठ्ठल भाऊंच्या तिथे मळ्यात आले. सात्विक सदाचारी, तुम्हा सर्व गावातल्या सर्वांना जेवढ्या आडनावाचे असतील तेवढ्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतोय, सप्ताहासाठी इतकी गोड जागा, कार्यक्रमासाठी इतकी गोड जागा, गावातल्या प्रत्येक व्यक्तीला पुन्हा पुन्हा याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. बरगावचं कोणी आला असेल तर आपल्या सुद्धा धर्ममंडपामध्ये, आपल्या सुद्धा मंदिराच्या बाजूला अशी पुष्कळची जागा असावी याचा विचार जास्त करण्याचा प्रयत्न करा. आदरणीय बळीराम महाराज सुद्धा आले, त्यांना सुद्धा धन्यवाद प्रणाम. माझ्या वाणीला आबा विराम देतो. ज्ञानेश्वर घरी काही बसलेल्या माणसांना ज्यांना कीर्तनाला येता येत नाही, यांच्यामुळे ती घरी बसून कीर्तन ऐकते. त्यांना बऱ्यापैकी लोक लावू देत नाहीत. मी काय म्हणत नाही, लावू दे बिचारे. आपल्या हौदात पाणी लय मोठं असल्यावर काय घेऊ द्या तोंड धुवायला कोणी. हौद उडाला ना संपला विषय.
काही चिंतन नाही. एखाद्याला वाटत असेल कॅमेरा लावल्यावर आपलं कोणी कीर्तन ऐका सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नका. बसा खाली. कीर्तन कोणी बी ऐकत आहे की नाही गुरुजी? काय होतंय मला सांगा गुरुजी, तुम्ही कशामुळे गाजला असताल? सगळ्या लोकांना कॅमेऱ्यामुळेच माहीत झालं असतं. नाही तर आपल्या प्रांताच्या बाजूला आपण गेलो नसतो ना गुरुजी. या कॅमेऱ्यामुळे सर्वत्र प्रचार झाला. सर्व 2 मिनिटं माय खाली बसा. बसा बसा 2 मिनिटं ऐका माय, देव चांगलं करीन तुमचं. फक्त 2 मिनिटं. कॅमेऱ्यावाल्यांना धन्यवाद. साऊंड सिस्टीम वाले तुम्ही आवाज फार सुंदर दिला बरं का. सगळ्या सप्त्याला तुमच्या सारख्याची साऊंड सिस्टीम भेटावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.